आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता मऊ लुसलुशीत 4 दिवस अशा टिकणाऱ्या दशम्या कशा करायच्या ते बघणार आहोत. तुम्ही ह्या दशम्या प्रवासामध्ये 4-5 दिवस छान टिकून खाऊ शकता. इतक्या छान आणि मऊ लुसलुशीत राहतात. तुम्ही बघू शकता अगदी आपली ही दशमी मऊ लुसलुशीत झालेली आहे. अशा पद्धतीच्या दशम्या तुम्ही मस्त 4-5 दिवस प्रवासामध्ये खाऊ शकता. तर आता यामध्ये आपण पाणी वापरणार नाही. तर पाण्याच्या ऐवजी काय वापरायचं आहे ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशा मऊसूद दशम्या करायला सुरुवात करूयात. इथं मी एक भांडं घेतलं. त्या भांड्यामध्ये आपल्याला नॉर्मल गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. म्हणजे आपण जे चपातीला पीठ वापरतो ते इथं मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा यामध्ये वेलची पूड टाकायची. अर्धा चमचाला कमी जायफळ टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 ते 3 चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे. हे तूप यामध्ये टाकायचं आहे. आणि आता हे सर्व आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं. म्हणजे या सर्व पिठाला हे तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने सर्व पीठ आणि तूप एकत्रित मस्त असं करून घ्यायचं. तर बघू शकता इथं असा पिठाचा मुटका तयार होतो. तर पीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स झालं. इथं आपल्याला पाणी न वापरता दूध वापरायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने मी इथं 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर गूळ मस्त असा चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही ठेसूनसुद्धा घेऊ शकता. दूध कोमट घ्यायचं, गरम करून कोमट होऊ द्यायचं आणि नंतर या दुधामध्ये गूळ घालायचा. जास्त गरम दुधामध्ये गूळ घातला तर दूध आपलं फाटू शकतं. त्यामुळं दूध कोमट घ्यायचं आणि गूळ मस्त असा किसून घ्यायचा. म्हणजे लवकर या दुधामध्ये गूळ विरला जातो. तर बघा हा पूर्ण गूळ विरला गेलेला आहे. इथं आता आपण पीठ घेऊया आणि या पिठामध्ये थोडं थोडं हे दूध टाकून आपल्याला याचा मस्त गोळा मळून घ्यायचा आहे. तर अगदी थोडं थोडं टाकायचं. एकदम पिठामध्ये हे दूध घालायचं नाही, नाहीतर आपलं पीठ पातळ होऊ शकतं. आपल्याला हा गोळा एकदम असा घट्ट मळून घ्यायचा आहे. जसा आपण पुरीला गोळा मळतो त्या पद्धतीने हा मळून घ्यायचा. दूध कमी पडत असेल तर यामध्ये दूध टाकायचं किंवा पीठ कमी पडत असेल तर पीठ वाढवायचं. तर असं केल्यामुळं हे आपलं पीठ मस्त असं घट्टसर मळलं जातं. इथं मी असा पूर्ण हा गोळा मळून घेतलेला आहे. तर यामध्ये मला थोडं पीठ कमी वाटत आहे. मी इथे पूर्ण दूध वापरलं. तर आता थोडंसं मी इथे आणखी पीठ टाकून घेणार आहे. तर अगदी 2 ते 3 चमचे यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आणि आणखी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम दूध आपण पूर्ण टाकून दिलं तर हे असं पातळ होऊ शकतं. त्यामुळं थोडं थोडं दूध यामध्ये टाकून गोळा मळून घ्यायचा. तर आता थोडं तूप टाकायचं आणि तूप टाकून आणखी मळून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही जेवढं तूप वापरसाल तेवढी आपली ही दशमी मऊसूत आणि लुसलुशीत होते आणि जास्त दिवस टिकतेसुद्धा. तर आता हे पीठ मुरायला आपल्याला 10 मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर बघू शकता पीठ आपलं मस्त असं मुरलेलं आहे आणि मऊ झालेला आहे हा गोळा. तर अशा पद्धतीने मस्त इथं मी कणिक अशी मळून घेतली. तर यामधला लिंबा एवढा आकाराचा किंवा अशा पोळी जेवढी आपण करतो त्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहे. तुम्हाला जेवढी पोळी करायची तेवढ्या आकाराचे तुम्ही इथे गोळे करून घेऊ शकता. असे मी इथे गोळे 7 ते 8 गोळे करून घेतलेले आहे. तर यामधला एक गोळा घ्यायचा आणि आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर आता इथं मी हा गोळा हातावर घेऊन असा थोडा चपटा करून घेतलेला आहे आणि थोडी कणिक लावून आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. सुरुवातीला मस्त असा थोडासा पुरीप्रमाणे लाटून घ्यायचा आणि त्याला दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड करून या बाजूलासुद्धा असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं. आणि तुम्हाला ज्या आकाराची पोळी करायची किंवा हा पराठा दशमी म्हणू शकता तर अशी ही करायची असेल त्या आकाराची तुम्ही करू शकता. तर आता ही आपण मस्त अशी गोल गरगरीत अशी लाटून घेऊया. जेवढ्या आकाराची तुम्हाला दशमी लाटायची तेवढ्या आकाराची तुम्ही लाटू शकता.
जाड पातळ जशी हवी तुम्हाला तशी तुम्ही ठेवू शकता. इथं मी तीळ घेतलेले आहे, तर यावर आपण अशी तीळ टाकून घेऊया आणि थोडं आणखी बेलण्याने असं लाटून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित असे चिपकल्या जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही तीळ लावू शकता किंवा तुम्हाला खसखस लावायची असेल तर ती पण लावू शकता. त्याने पण खूप अशा खमंग दसम्या लागतात. तर आता इथं मी पूर्ण हे तीळ लावून घेतले आणि आपल्याला मस्त ही दसमी तव्यावर टाकून दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे. तर इथं मी तवा ठेवलेला आहे गॅसवर. तव्याला तेल लावून घ्यायचं आणि ही दसमी आपल्याला यावर टाकून मस्त अशी भाजून घ्यायची आहे. आता दसमी भाजताना एकदम गॅस मोठा ठेवायचा नाही, तर मध्यम गॅस ठेवायचा किंवा जास्त कमीसुद्धा ठेवायचा नाही. कमी ठेवल्यावर आपली दसमी वातड येऊ शकते किंवा कडक होऊ शकते. तर अगदी मध्यम गॅसवर आपल्याला ह्या मस्त मऊसूद अशा दसम्या भाजून घ्यायच्या. याला दोन्ही साईडने तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता. तर अशा पद्धतीने मस्त ह्या टम्म फुगतात. तर एकदम जास्त गॅस फुल ठेवला तर ह्या दसम्या जळू शकतात, कारण आपण यामध्ये गूळ टाकला, त्यामुळं ही लवकर दसमी अशी जळून येते. तर तुम्ही मध्यम गॅसवर ह्या मस्त अशा भाजून घ्या. तर खूप छान आणि चविष्ट अशा ह्या दसम्या लागतात. तर अशा पद्धतीने आपण सर्व ह्या दसम्या करून घेऊयात. पाहू शकता तुम्ही कशा ह्या दसम्या मस्त फुगत आहेत. तर अशा पद्धतीने मस्त ह्या दसम्या फुगतात. तर मी इथे सर्व अशा ह्या दसम्या करून घेतलेल्या आहे आणि खूप छान झालेल्या आहे. ह्या दसम्या खमंग लागतात आणि त्याचबरोबर मस्त ह्या दसम्या मऊ लुसलुशीत झालेल्या आहे. अशा दसम्या तुम्ही 4 ते 5 दिवस प्रवासामध्ये खाऊ शकता. खूप मस्त झालेल्या आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहे. चटणी लोणच्यासोबत तुम्ही ह्या दसम्या खाऊ शकता. बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशा ह्या वातड न होता आपण यामध्ये पाणी न वापरता दसम्या केलेल्या आहेत. तर अशा दसम्या खूप दिवस टिकतात. तर अशा सहज हाताने मस्त तुटतात. तर पाहू शकता तुम्ही अशा ह्या दसम्या खूप छान झालेल्या आहेत. अशा दसम्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.